जय महाकाली सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण जेव्हा मंत्र जप करत असतो, जेव्हा एखादा मंत्र आपल्याला सिद्ध करायचा आहे, आता सिद्ध करताना आपल्याला मंत्राची गरज असते, त्याचबरोबर आपण आसन वापरतो आणि त्याचबरोबर आपण त्या ठिकाणी मंत्र जप करत असताना माला देखील वापरत असतो, माळ आपण वापरत असतो। तर आपण आसन, माळ आणि आपला मंत्र ह्याविषयी काही नियम आपण जर पाळले, फॉलो केले, तरच आपला जो कोणता मंत्र आपण सिद्ध करण्यासाठी घेतलेला आहे, मग तो गुरुमंत्र असेल किंवा तुमच्या इष्ट देवतेचा मंत्र असेल किंवा तुमच्या कुळदेवीचा, कुळदेवाचा, अगदी तुमच्या म्हणजे कोणत्याही गुरुनी तुम्हाला कुठलाही मंत्र दिलेला असेल किंवा तुम्हाला तुमच्या फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचा मंत्र तुम्हाला सिद्ध करायचा आहे, तरी देखील तुम्हाला हे 3 नियम हे जे मी तुम्हाला सांगितलेले आहे, आसन, माळ आणि मंत्र, या विषयीचे 3 नियम आपल्याला नक्कीच फॉलो करायचे असतात, पाळायचे असतात। आपण ह्यातील काही नियम नाही पाळले आणि आपण फक्त मंत्र जप करतोय, मंत्र बोलल्यास फक्त सुरू करतोय, पण असं होत नाही की लगेच आपला मंत्र सिद्ध झालेला आहे। किंबहुना मंत्र जप करत असताना देखील काही अशा गोष्टी आपल्याला कटाक्षाने पाळायच्या असतात। आपण जर काही नियम फॉलो करून काही कुठली सेवा, मंत्र जप केलं नाही तर त्याचे आपल्याला दोष देखील लागू शकतात। त्याच्यामुळे आपण जेव्हा मंत्र सिद्ध करायला बसतो, कोणताही मंत्र आपण बोलायला बसतो, तेव्हा आपल्याला काही अटी, काही नियम हे नक्कीच फॉलो करायचे असतात। आता नियम आणि अटी म्हणजे काय, तर आपल्याला मोठं काहीही फॉलो वगैरे करायचं नाही, कडकडीत असलं कोणतंही आपल्याला पालन करायचं नसतं। फक्त आणि फक्त आपल्याला जे मंत्राविषयीचे नियम आहेत, आसन विषयीचे नियम आहेत, आपली जी माळ आहे त्याच्याविषयीचे जे काही नियम आहेत ते आपल्याला ठाऊक असणे अत्यंत गरजेचं असतं। कारण एखादी गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी, वस्तूविषयी जर आपल्याला माहीतच नाही आहे, तर ती वस्तू आपण ती वापरू शकत नाही, ती हँडल करू शकत नाही। म्हणून प्रत्येक जे काही आपण करतोय, कुठलीही वस्तू आपण कॅरी करतोय, सांभाळतोय, त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान असणे आपल्याला अत्यंत गरजेचं असतं आणि ते आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर देखील असतं। तर बघा, आपण जेव्हा मंत्र सुरू करतो, मंत्र बोलण्यासाठी जेव्हा सुरू करत असतो, आता तुम्हाला तुमच्या गुरुनी मंत्र दिला असेल किंवा इतर कोणताही मंत्र, सपोज तुम्ही भगवतीचा, दुर्गा देवीचा ओम दुम दुर्गाय नमः किंवा मग पंचाक्षरी नमः शिवाय, षडाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय, किंवा मग बीज मंत्र जे आहे, बीज मंत्र म्हणजे काय तर क्रीम, शोम, हे मंत्र जर तुम्ही सिद्ध करायचं आहे, तुम्हाला जर हे मंत्र म्हणायचे आहे, याचा जाप करायचा आहे, तर सर्वात प्रथम आपल्याला मंत्र म्हणण्यासाठी आपण जेव्हा बसतो तेव्हा सलग आपल्याला थेट आपल्याला जमिनीवरती, फरशीवरती बसायचं नसतं। पृथ्वी ही थांबलेली नाही आहे, एकाच ठिकाणी असते का ती? तर बघा, आपण जेव्हा सुरू करतो बोलायला आणि आपण जर विदाऊट आसन बसणार आहोत, तर गुरुत्वाकर्षण जे असतं त्याच्यामुळे आपण जे मंत्र बोलतोय, आपली जी मंत्राची ऊर्जा जी असते, जी क्रिएट होते, आपल्या अवतीभोवती जी निर्माण होते, ती पूर्ण ऊर्जा जी असते थेट आपल्यापासून ते आपल्या इष्टापर्यंत, आपल्या परमात्मापर्यंत जी मंत्राची ऊर्जा, एक रेष जी काही आहे ती निर्माण होते, त्याचं पूर्ण ऊर्जा ही धरती सोकून घेते, धरती माता ती सोकून घेते, ऑब्झर्व करते। म्हणून आपण जे काही मंत्र करतोय त्याची ऊर्जा ही केवळ फक्त आणि फक्त आपल्यालाच मिळावं अशा उद्देशाने आपण मंत्र साधना करत असतो, मंत्र जपण्यास बसत असतो। म्हणून आपण मंत्र साधना करत असताना आसन घेणे आवश्यक असतं, आसन घेऊन बसायचं आणि आसनावर बसूनच आपण मंत्र साधना करायची असते। आता आसन कोणत्या रंगाचं असावं असं देखील डाऊट बहुतेक जणांना असेल, तर आसन तुम्ही जर घरामध्ये मंत्र साधना करता आहात, तर तुम्ही नक्कीच ह्या ठिकाणी लाल रंगाचं किंवा मग अगदी फेंट जे कलर असतात, अगदी म्हणजे थोडे म्हणजे डार्क कलर आपल्याला वापरायचे नसतात। काळा आणि ब्ल्यू कलर तुम्ही वापरू शकत नाही। काळा आणि ब्ल्यू कलरचं जे आसन आहे ते तांत्रिक प्रक्रियासाठी वापरलं जातं, तांत्रिक प्रक्रियेची साधना सिद्ध करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी त्या रंगाचं आसन वापरलं जातं। पण तुम्ही सांसारिक आहात, तुम्ही घरामध्ये बसून जप करणार आहात, तर तुम्ही ह्या ठिकाणी लाल रंगाचं आसन नक्कीच घेऊ शकता, किंवा मग अगदी जे हलके गुलाबी सर असेल, पिवळ्या रंगाचं आसन तुम्ही नक्की वापरू शकता। आता आसन आपण आणलेलं आहे, तर आपण आसन हे प्रत्येक जण घरातलं वापरू शकतो का? तर नाही। आपण आपलं आसन आहे, मंत्र आपण म्हणणार आहोत, तर आपण जे आपलं आसन आहे ते फक्त इंडिव्हिज्युअली, व्यक्तिगत एकानेच ते आसन वापरायचं आहे। मी माझं आसन वापरते तर ते मीच वापरणार, माझं आसन दुसरं कोणीही वापरत नाही।
घरातील प्रत्येकाचं आसन म्हणजे प्रत्येक जण जर तुम्ही मंत्र साधना करत असाल तर प्रत्येकाचं आसन हे वेगवेगळंच असावं. कोणालाही आपल्या आसनला स्पर्श करून द्यायचा नाही. आपलं आसन हे व्यवस्थित नीटनेटकं ठेवावं. ज्या ठिकाणी आपलं देवघर आहे त्या ठिकाणी आपण ते आसन ठेवू शकतो किंवा मग एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की ज्याचा कोणाचाही त्या ठिकाणी आपल्या आसनाला हात लागू शकणार नाही. त्याचबरोबर आपलं आसन आता आपण धुवू शकतो का, कारण आपण जे वापरून वापरून कालांतराने त्याच्यावरती धूळ होते, काही घाण वगैरे होतं आसन, तर आपण धुवू शकतो का, तर नक्कीच आपण आपलं आसन हे वॉश करू शकतो, पाण्याने वॉश करू शकतो. पाण्याने म्हणजे काय, आपण त्याच्यामध्ये थोडंसं लिंबूचं पाणी घालायचं, थोडंसं खडे मीठ घालायचं आणि त्याच्याने आपण ते आपलं आसन वॉश करू शकतो आणि छान कडकडीत सूर्यप्रकाशाच्या उन्हामध्ये, कडकडीत उन्हामध्ये आपल्याला आपलं आसन हे सुकवायचं असतं. तर अशा प्रकारे आपण आसन देखील आपलं स्वच्छ करू शकतो. तर आता आपलं जुनं आसन झालेलं आहे भरपूर आणि आपल्याला नवीन आसन घ्यायचं आहे, तर जुनं आसनाचं काय करायचं, जुनं आसन जे आहे आपलं तसंच आपल्याला वापरायचं आहे. जुनं आसन धुवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपण जे नवीन आसन आणलेलं आहे ते देखील आपण त्याच्यावरतीच ठेवून त्यावरती आपण बसायचं आहे आणि आपलं मंत्रसिद्धी करण्यासाठी सुरुवात करायची आहे. दररोज आपण आसन घेत असताना, बसायला घेत असताना आसनवरती थोडेसे 2 ते 3 थेंब आपल्याला गंगाजल नक्कीच शिंपडायचं असतं. जेव्हा आपला मंत्र पूर्ण होणार आहे, मंत्र पूर्ण झाल्याच्या नंतर आपण जेव्हा उठतो तेव्हा आसनाला नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर देखील गंगाजल आपल्याला आसनवरती 2 ते 3 थेंब आपल्याला शिंपडायचं असतं. म्हणजे आपल्याला आसनाचं पवित्र हे नक्कीच पाळायचं आहे, राखायचं आहे. आसन हे फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या पुरतेच वापरायचं आहे, इतर कोणालाही द्यायचं नाही. तुमची आई, बाबा, बहीण, भाऊ, बायको कोणीही तुमचं आसन शेअर करू शकत नाही. सर्वांचं वेगवेगळंच आसन असायला हवं, कारण त्या आसनावरती बसून तुम्ही जी मंत्र साधना केलेली आहे त्याच्यामुळे तुमचा जो ऑरा स्ट्रॉंग झालेला आहे, तुमच्या अवतीभोवती जे रिंगण सुरू झालेलं आहे, रिंगण निर्माण झालेलं आहे, त्याचं त्या ऑऱ्याचं जे तुमच्या आजूबाजूला आभा मंडल जे असतं त्याचं ती एनर्जी जी पूर्ण काही आहे ते तुमचं आसन पूर्ण अब्झॉर्ब करतं, शोषून घेतं. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचं आसन दुसऱ्यांना देणार तर त्या आसनने शोषलेली जी काही ऊर्जा आहे, तुम्ही निर्माण केलेली तुमच्या मंत्र उच्चारणाने जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती आसनाची ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीला नक्कीच मिळू शकते. म्हणून ती आसनाची ऊर्जा फक्त आणि फक्त आपल्यालाच मिळावी म्हणून या उद्देशाने आपण आपलं आसन कुणालाही शेअर करायचं नाही, कुणालाही द्यायचं नाही. त्याचबरोबर आसन आपल्याला दररोज अगदी नित्यनेमाने गंगाजल त्याच्यावरती शिंपडायचेच आहे. आता हे झालं आसन संबंधीचे नियम. दुसरा आहे नियम ते म्हणजे आपल्याला माळ कोणती वापरायची आहे. तर आपण बघा, ज्या वेळेस आपण आसन करायला बसतो त्यावेळेस जे बिगिनर्स आहेत जे अगदी सुरुवातीपासून सुरू करणार आहेत, सुरू करत आहेत किंवा अगदी आताच ज्यांनी सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी त्यांनी सर्वात प्रथम लिंबाची माळ किंवा मग हळदीची माळ वापरावी. कारण हळदीची माळ आणि लिंबाची माळ वापरल्यामुळे तुमच्याकडून काही माळ हँडल करताना, माळ वापरताना काही चुका झाल्या तर त्याचे दोष तुम्हाला भगवंत देत नाही. तुम्हाला जेव्हा हळूहळू सुरुवातीपासून तुम्ही करत जाल तेव्हापासून हळूहळू तुम्हाला सवय होईल, तसं तसं तुम्हाला ज्ञान देखील येईल की आपल्याला माळ कशा प्रकारे हँडल करायची आहे, कशा प्रकारे धरायची आहे, कोणत्या बोटांमध्ये आपल्याला माळ धरायची आहे. तर हे सर्व आपल्याला हळूहळू नक्कीच कळून येतं. म्हणून तुम्ही बिगिनर असाल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलांना वगैरे तुम्हाला एखादी मंत्र साधना करायला सांगायची आहे, मंत्र म्हणायला त्याला बोलायचं आहे, तर हळदीची माळ किंवा मग लिंबाची माळ आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्ही जसं जसं तुमचं ग्रोथ होईल, तुम्ही अध्यात्माच्या जसं जसं तुम्ही जवळ जाल तसं तसं तुम्ही तुमच्या मंत्रानुसार, तुम्ही कोणता मंत्र करत आहात त्या मंत्रानुसार तुम्हाला माळ घ्यायची आहे. आता सपोज आपण भगवती दुर्गा देवीची आपण मंत्र साधना करत आहोत, तर दुर्गा देवी भगवती म्हणजे प्रेमाचं रूप आहे, तर तिच्यासाठी आपण लाल चंदनाची माळ ह्या ठिकाणी नक्की वापरू शकतो. लाल चंदनाची माळ आपण सौम्य प्रतीक आहे त्याचं. लाल चंदनाची माळ आपण भगवतीचं, पार्वती मातेचं रूप जे कोणत्या देवी असेल किंवा काळूबाई असेल किंवा मग इतर कुठली तुमची कुळदेवी आहे तिचं देखील नामस्मरण तुम्ही मंत्र साधना, मंत्र जप लाल चंदनाच्या माळावर नक्की करू शकता. आता बघा, तुम्हाला श्रीराम यांचं जर नामस्मरण करायचं आहे
किंवा मग श्री कृष्णाचं नामस्मरण करायचं असेल, माता लक्ष्मीचं नामस्मरण वगैरे तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी स्फटिकाचं माळ आहे, स्फटिकाची माळ, ह्या माळेची तुम्ही नक्कीच वापर करू शकता, यूज करू शकता। स्फटिकाची माळ आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान प्रदान होतं, ज्ञान आपल्याला प्राप्त होतं। आणि आपल्याला जर म्हणजे बघा, आपल्याला महादेवांचं विशेष रूप जे आहे, महादेवांचं विशेष रूप म्हणजे कोणतंही महादेवाचं रूप असेल, त्यात भैरवाचं रूप असेल, हनुमानाचं रूप असेल, शिव जे आहेत रौद्र रूपामध्ये देखील आहेत, तर ह्यांचं तुम्हाला जर मंत्र साधना करायची आहे तर तुम्ही शिवाची जी कोणतीही साधना आहे ती रुद्राक्षाच्या माळेवरच करायची आहे। रुद्राक्षाच्या माळेवरती आपण जेव्हा त्यांची साधना करणार तेव्हा आपल्याला त्यांची ऊर्जा प्राप्त होणार आहे। मग आपण जे रौद्र रूप म्हणजे रुद्राक्ष, हे रुद्राक्षाची जी माळ आहे त्याच्यावरती आपण फक्त शिव संबंधीचे जे देवता आहेत त्यांचा आपण मंत्र साधना ह्यावरती करू शकतो। माळेला देखील आपल्याला अगदी दररोज गंगाजल शिंपडायचं आहे। माळ आपण कधीही मोकळी ठेवायची नसते, माळ अगदी आपण एक लाल रंगाचं कापड घ्यायचं त्याच्यामध्ये गुंडाळूनच आपल्याला ठेवायची आहे। माळ ही आपण जी जपतोय ती माळ आपण अगदी इतर कोणालाही दाखवायची नाही। अगदी तुमच्या घरामध्ये देखील कोणी असेल, तुमचे आई वडील किंवा तुमचं जवळचं कोणीही नातेवाईक कोणीही असेल, तुम्ही तुमची माळ कोणालाही दाखवायची नाही, विजिबल करून ठेवायची नाही। तुम्ही जेव्हा मंत्र साधना करणार आहात तेव्हा तुम्ही गुप्तपणे करा, एकांतामध्ये करा। एकांतामध्ये गुप्तपणे केलेली साधना ही लवकरात लवकर सिद्ध होते। त्याचबरोबर आपण जी माळ असते ती माळ आपण सपोज तुम्ही माळ घेतलेली आहे हातामध्ये, आता माळ धरण्यासाठी देखील आपल्याला आपल्या तर्जनीचा, ह्या बोटाचा कधीही वापर करायचा नाही। चुकून देखील आपण ह्या बोटाचा स्पर्श आपल्या माळेला करायचा नाही आणि ह्या बोटाचा देखील स्पर्श करायचा नाही। आता शास्त्रामध्ये तरी सांगितलेलं आहे की तर्जनी त्याला स्पर्श करू नये, ह्या बोटाचा एवढा काही दोष लागत नाही, परंतु तर्जनी मात्र माळेला कधीही चुकूनही स्पर्श होता कामा नये। माळ कधीही आपण आपल्या अंगठा, अनामिका आणि आपलं चाफे बोट आहे, अनामिकाच्या मधल्या बोटाच्या बाजूचा अनामिकाचं बोट, त्या बोटांमध्येच आपल्याला माळ धरायची आहे। आणि त्यामध्ये माळेमध्ये देखील मेरुमणी असतो, तो मेरुमणी आपल्याला कधीही ओलांडायचा नसतो। मेरुमणी हा आपण कधीही ओलांडू शकत नाही। आता माळ ही 108 मण्यांची नसते तर 109 मणी असतात त्याच्यामध्ये। आता तुम्हाला डोक्यात म्हणजे विचार आला असेल की माझ्याकडे मग 108 मण्यांचीच आहे का, मग मी मोजू का, तर नाही, तुम्हाला मोजण्याची वगैरे गरज नाही आहे। शास्त्राप्रमाणे 108 मण्यांचीच माळ असते, परंतु जो मेरुमणी असतो त्या मेरुमणीला धरून 109 आपले ते बीड्स त्याच्यामध्ये असतात। मेरुमणी म्हणजे आपल्याला तो ओलांडायची नाही, ते लिमिट असते, मर्यादा असते त्या माळेची। एवढं मात्र सर्वांनी हे लक्षात ठेवावं। माळ जप करत असताना माळ फक्त हातामध्ये घेऊन आपण चॅन करू नये। तुमच्याकडे गोमुखी असेल, गोमुखीमध्ये तुम्हाला करणे शक्य असेल, जमत असेल तर त्याचा नक्कीच प्रयत्न करा। प्रयत्नांती परमेश्वर असतो। आपण प्रयत्न करत करत हळूहळू आपल्याला सवय होत जाते, त्याच्यामुळे गोमुखीमध्ये देखील तुम्ही नक्कीच माळ साधना करायला सुरू करू शकता आणि तुम्ही अगदी छान प्रकारे, उत्तम प्रकारे देखील करणार जेव्हा तुम्हाला सवय लागेल तेव्हा। एवढंच की फक्त माळ कोणालाही दिसता कामा नये, आपण मंत्र साधना करत आहे तेव्हा ती माळ कोणालाही त्याची दृष्टी त्या माळेवरती पडता कामा नाही। किंवा मग एखादं लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि कापड आपण आपल्या मांडीवरती किंवा मग आपण ज्या ठिकाणी बसलोय, आपण आसन घेऊन आपण बसलेलो आहोत, त्याच्या समोर एक लाल रंगाचा छोटासा टॉवेल ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती माळ आपण अशा प्रकारे पकडू शकतो आणि बोलू शकतो, जेणेकरून जी माळ जी आहे आपली जमिनीला स्पर्श करणार नाही, जमिनीला त्याचा स्पर्श होता कामा नये। त्याचबरोबर आता जे कोणी म्हणजे असे तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुम्ही चालता फिरता किंवा बाहेर येता जाता वगैरे तुम्ही मंत्र जप करू शकता का, तर नाही, तुम्ही माळेवरती मंत्र जप करू शकत नाही। तुम्ही जरी गोमुखी घेऊन माळेवरती मंत्र जप करत असाल चालता फिरता तरी देखील तुमच्या पायामध्ये ही चप्पल असतेच। तुम्ही जर चप्पल काढून जर तुम्ही मंत्र जाप करताय तर तुम्ही म्हणजे तुम्ही विदाउट चप्पल जर चालून तुम्ही मंत्र जाप करत आहात तर तुमचं जे तळवे आहेत ते धरणी मातेला स्पर्श करतात। मग तुम्ही जे काही बोलताय ना ते धरणी माता तुमच्याकडून ती स्वतः शोषून घेते, ऑब्झर्व करून घेते। म्हणून तुम्ही माळेवरतीच मंत्र
साधना करू नका। तुम्हाला जर मंत्र साधना चालता फिरता वगैरे कुठे बाहेर येता जाता करायची असेल तर मानसिक जप तुम्ही नक्की करू शकता, मनातल्या मनात तुम्ही करू शकता। म्हणजे श्रीराम श्रीराम, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असं आपण मनातल्या मनात आपण करू शकतो। बाहेर कुठे गेलोय, कुठेही बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही असाल, तुम्हाला करायची इच्छा आहे तर मनातल्या मनात तुम्ही करू शकता। फक्त तुम्ही माळ हातामध्ये घेऊन जप करू शकत नाही। तर आणि त्याचबरोबर गोमुखी किंवा लाल कापड हे देखील अगदी स्वच्छ ठेवायचं आहे, पावित्र्य आपण त्याचं नक्कीच जपायचं असतं, पाळायचं असतं। आता जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा ते 3 प्रकारचे असतात। एक तर असतं मानसिक असतं, एक दुसरं असतं उपांशु असतं आणि तिसरं असतं तर ते म्हणजे वाचिक। मानसिक म्हणजे काय, जे आपण मनामध्ये चॅन्ट करतो, मनामध्ये बोलतो, मेडिटेशन साठी आपण मनामध्ये मंत्र बोलत असतो। उपांशु म्हणजे काय, तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, फक्त आपलं बबलिंग होतं तोंडामध्ये, आपल्या लिप्स मध्ये आपण ते मंत्र म्हणतो, म्हणजे ह्याचा आवाज आपण दुसऱ्यांना ऐकू येणार नाही अशा प्रकारे आपण बोलतो, त्याला उपांशु असं म्हणतात। आणि वाचिक म्हणजे आपण मोठ्याने मंत्र बोलत असतो। आता बघा, जे बिगनर्स आहेत त्यांनी फक्त उपांशु मधूनच मंत्र चॅन्ट करावा, मंत्र म्हणावा, त्यांना लगेचच मानसिक पद्धतीमध्ये मंत्र साधना करता येणे शक्य नसेल। कारण ज्यांच्याकडे जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, निगेटिव्हिटी ज्यांच्या आसपास जास्त प्रमाणामध्ये असते, त्यांच्याकडून त्या व्यक्तीकडून मानसिक जाप कधीही होत नसतो, त्याला डिस्टर्बन्स येत असतं। तुम्ही आता पंचाक्षरी नमः शिवाय हा मंत्र जरी तुम्ही मानसिक म्हणत असाल तरी देखील तुम्हाला कुठे ना कुठेतरी ते क्लिक होतं की मी मंत्र बरोबर म्हणालेलो आहे का, मंत्र बरोबर केले आहे का, मंत्र बरोबर म्हणालोय का, असं आपल्याला कुठे ना कुठेतरी सारखं आपल्या विचारामध्ये ते सुरू होत राहतं। म्हणून तुम्ही अगदी बिगनर्स आहात, सुरुवातीपासून करताय, तर तुम्ही मानसिक न करता उपांशु जप करावा। उपांशु प्रमाणामध्ये तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्ही अध्यात्माकडे पोहोचण्याची तुमची जी पहिली प्रथम पायरी आहे ती देखील तुम्ही पूर्ण कराल आणि तुम्ही पुढच्या अध्यात्माच्या पुढच्या टप्प्यामध्ये देखील जाल आणि तेव्हा तुम्ही मानसिक जप करण्याच्या पात्रतेचे देखील नक्कीच व्हाल। त्याचबरोबर मंत्र आपण जेव्हा करतो, आता कोणता मंत्र आपल्याला करायचा आहे, मंत्राविषयी ह्या ठिकाणी सांगायचं म्हटेल तर मंत्र हे 3 प्रकारचे असतात। पहिला असतो तो बीज मंत्र असतो, दुसरा मंत्र आहे तर तो स्तोत्र मंत्र म्हणजे स्तुती मंत्र असतं आणि तिसरा मंत्र आहे तर ते म्हणजे नाम मंत्र असतं। आता बीज मंत्र म्हणजे काय, तर ओम क्रीम कालिकाय नमः, ह्याच्यामध्ये बीज मंत्र आलेला आहे काली मातेचा क्रीम, तर फक्त आपण क्रीम हा मंत्र बीज मंत्र देखील जपू शकतो। आता नाम मंत्र म्हणजे काय, ओम रामाय नमः, ओम क्रीम कालिकाय नमः, हे झालं नाम मंत्र। त्याचबरोबर स्तुती मंत्री काय झालं, स्तुती मंत्र काय असेल तर ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालनी दुर्गा शिवा क्षमा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते, हा झाला स्तुती मंत्र, म्हणजे ही देवीची स्तुती झाली, हे झालं स्तुती मंत्र। आता ह्या 3 प्रकारचे मंत्र आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणता मंत्र कसा करायचा आहे, कोणत्या माळेवर करायचा आहे, हे मी तुम्हाला नक्कीच पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये इन डिटेल माहिती मी तुम्हाला दिलेली आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्या प्रकारे लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे ह्रीम किंवा श्रीम, हे 2 मंत्र तुम्ही नक्कीच जपू शकता। आता तुम्हाला तुमच्या गुरुकडून मंत्र म्हणजे मिळालेला आहे, तुमच्या गुरुने तुम्हाला मंत्र दिला असेल तर तो तुमचा मंत्र तो फक्त आणि फक्त तुम्ही जोपर्यंत या जगामध्ये आहात तोपर्यंत तुमच्या गुरुला आणि त्या फक्त तुम्हालाच जे साधक आहेत त्यालाच तो मंत्र माहित असणे आहे, आवश्यक आहे। तुम्ही तुमच्या गुरुने दिलेला मंत्र इतर कोणालाही सांगू शकत नाही। त्याचबरोबर आपण जेव्हा मंत्र साधना करतो, आपण एवढ्या पात्रतेचे आहोत का की आपण इतर कोणाला काही मंत्र सांगतोय की तू बाबा हा मंत्र जप, तू हा मंत्र कर, त्याने तुझं भलं होईल। फक्त आणि फक्त जे एक्सपिरियन्स आहे, जे अध्यात्माच्या मार्गामध्ये एक्सपिरियन्स आहे, ज्यांना पूर्ण ज्ञान आहे, त्यांच्याकडूनच आपण मंत्र घ्यायचा आहे। आपण जर इतर कोणालाही हा मंत्र तू ओम नमः शिवाय म्हण, तू शिवाय नमः म्हण, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हण, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याला त्या मंत्राची दीक्षा देतोय। मग आपण एवढी कॅपेबल आहोत का, आपली एवढी कॅपेबिलिटी आहे का आपण त्यांना गुरु दीक्षा देणार आहोत, तर हे देखील आपण नक्की त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। कारण जेव्हा आपण एखाद्याला मंत्र देतो ना, तेव्हा तो समोरची व्यक्ती त्या मंत्राचं पालन करणार, त्या मंत्राचं पवित्र जपणार, राखणार, तो मंत्र व्यवस्थित उच्चारण करून तो मंत्र सिद्धीच करतोय का, हे देखील त्यांनी जेव्हा तो छान व्यवस्थित नियम पाळून पूर्ण मंत्र तो जपतोय
तर त्याचं पुण्य तुम्हाला नक्कीच लागेल. परंतु या उलट तुम्ही ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला जो मंत्र दिलेला आहे की बाबा तू हा अमुक तमुक मंत्र आहे तो तू कर, तर त्या माणसाने तुमच्याकडून फक्त मंत्र ऐकला आहे पण त्याने त्या मंत्राचं काहीही केलं नाही, सिद्धी केली नाही, मंत्र उच्चारण त्याचा व्यवस्थित नाही आहे, मंत्राची साधना तो व्यवस्थित प्रकारे करत नाही, आसन त्याचे नियमाचे पालन नाही करत, तर त्याचे दोष त्या व्यक्तीला तर लागणार, परंतु त्याच व्यक्तीचे दोष, त्याने जे चुकीचं मंत्र साधना करत आहे त्याच्यामुळे ते दोष देखील तुम्हाला देखील लागू शकतात. म्हणून एवढं आवर्जून लक्षात ठेवावं, कोणालाही मंत्र साधना आपण नक्कीच द्यायची नसते. तुम्ही जर कॅपेबल आहात, तुमच्याकडे एवढी पात्रता आहे, तुमच्याकडे एवढी एनर्जी आहे की तुम्ही दुसऱ्याला, इतर कोणाला मंत्र देऊ शकता आणि तो मंत्र दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीला देखील काहीही त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील त्रास होणार नाही, एवढं तुमच्यामध्ये पूर्ण हे असेल, ऊर्जा असेल, एवढं तुमच्यामध्ये कॅपेबिलिटी असेल तर नक्कीच तुम्ही मंत्र देऊ शकता. तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण मंत्र साधना करत असताना मंत्राविषयी नियम सांगितले आहेत, जे आपण आसन वापरतो त्याच्याविषयी नियम सांगितले आणि माळ देखील आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारची वापरायची आहे ते देखील मी सांगितलेलं आहे. अजून तुम्हाला कोणतं काही अध्यात्माविषयी काही तुम्हाला प्रश्न असतील, तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल ते मला नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही सुचवू शकता, सांगू शकता. माझ्याकडून मी नक्कीच ते प्रयत्न करेल तुमच्यासाठी तुमचं उत्तर तुम्हाला व्हिडिओद्वारे देण्याचे. आजची व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कोणी बिगिनर्स आहेत किंवा जे कोणी मंत्र साधना सुरू केलेली आहे किंवा अगोदरपासून करताय परंतु काही ना काहीतरी एक दोन उणीवा राहत आहेत, त्याच्यामुळे मंत्र साधना, मंत्र सिद्धी अजूनपर्यंत झालेली नाही, तर व्हिडिओ पाहून त्यांना नक्कीच ते कळून येईल. तर नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय महाकाली.